ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 8 लाखपेक्षा जास्त आहे ते सुद्धा विद्यार्थी आता महा-डी-बी-टी स्कॉलरशिप या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर यासाठी सरकारकडून म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून एक जी.आर. सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। जर तुमच्या वडिलांचे इन्कम 8 लाखाच्या वर असेल तरी सुद्धा तुम्ही महा-डी-बी-टीचा लाभ घेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे आणि जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार। तर बघू शकता महाराष्ट्र सरकारकडून एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जी.आर. मध्ये कोणती माहिती दिली आहे तुम्ही सुद्धा बघू शकता। विमुक्त जाती, भटक्या जमाती, त्यानंतर इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करणे। तर यामध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे तुम्हाला बंधनकारक म्हणजे कंपल्सरी असणार आहे फॉर्म फिलअप करताना। तर बघू शकता 20 सप्टेंबर 2024ला हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि अजून 1 वर्ष सुद्धा कंप्लीट व्हायचा आणि जेव्हा जी.आर. आला होता तेव्हा जवळपास स्कॉलरशिपचे फॉर्म कंप्लीट झालेले होते, म्हणजे त्या वर्षी फक्त 10% विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला। कारण याबद्दल कॉलेजला जी.आर. गेलेला आहे परंतु कॉलेजवाल्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं नाही आहे। कारण विद्यार्थ्यांना सांगितलेले असते तर त्यांची जी फी आहे ही त्यांना परत करायचं काम पडू शकलं असतं। तर त्यामुळे हा जो जी.आर. आलेला आहे लेटेस्ट जी.आर. आहे तर या जी.आर. नुसार आता जर तुमचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता। यामध्ये भरपूर सारा फायदा होऊ शकतो। तर यामध्ये कोणकोणत्या टर्म अँड कंडिशन लावलेल्या आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून 6 लक्ष वरून 8 लक्ष करण्यात शासनाने मान्यता देण्यात येत आहे। तर या अगोदर जेही तुमचे व्यावसायिक अभ्यासक्रमाबद्दल बोलतोय आपण, जे व्यावसायिक अभ्यासक्रम तुम्ही CET मार्फत जसे की इंजिनिअरिंग आहे, फार्मसी, ॲग्रिकल्चर, डिप्लोमा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक या संदर्भात MBA, MCA, त्यानंतर आता BBA, BCA सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहे। तर हे जे संपूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रम आहे यासाठी जे CET मार्फत होतात हे सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हटले जाते। तर यांना आतापर्यंत 8 लाखाची लिमिट होती की 8 लाखापर्यंत जर तुमचे वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही यामध्ये तुमचा फ्रीशिपचा फॉर्म भरू शकता आणि फ्रीशिपमध्ये तुम्हाला 50% जी कॉलेजची फी आहे ही माफ केली जात होती आणि आता जी 8 लाखाची लिमिट होती ही आता वाढवून दिलेली आहे। तर ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल आणि तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त जरी असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर अशाबद्दल जी.आर. आलेला आहे। जर तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला जाऊन सुद्धा माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजला सुद्धा याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे। तर बघू शकता सदर शासन निर्णयामध्ये उपरोक्त मजकुराऐवजी खालीलप्रमाणे वाचावे। राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित, शासन मान्यता प्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। याचा अर्थ असा आहे की तुमचं आता 8 लाखापेक्षा किती उत्पन्न आहे हे कोणीच बघणार नाही आहे। तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का, एखाद्याचे वडील शिक्षक असेल फॉर एक्झाम्पल आणि त्यांच्याकडे त्यांचे उत्पन्न 15 लाख रुपये जरी असेल तर यामध्ये त्यांच्याकडे बघण्यात येईल की तुम्हाला तुमच्या जोही 16 नंबरच्या फॉर्मवरून तुम्हाला नॉन क्रिमिलियर मिळते का। कारण यामध्ये नॉन क्रिमिलियर सुद्धा संपूर्ण जेही उत्पन्न जास्त असेल तरी नॉन क्रिमिलियर मिळत नाही आहे, कारण त्यामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या टर्म अँड कंडिशन असतात। त्यामुळे तुमच्या पालकाचे उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, तुम्हाला माहीत आहे की आपले वडील जे आहे हे गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा त्यांचे उत्पन्न
भरपूर सारे आहे, तर तुम्ही एकदा त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या आजूबाजूला जे सेतू केंद्र आहे त्यांना दाखवा आणि त्यांच्यामार्फत ते तुम्हाला जी इन्फॉर्मेशन विचारेल ते सांगा. ते तुम्हाला नॉन क्रिमिनल काढून देतात का हे बघा. जर तुमचे नॉन क्रिमिनल निघत असेल गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तर तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकता, कारण उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलेली आहे. डायरेक्टली यामध्ये नमूद केलेलं आहे. GR सुद्धा उपलब्ध आहे, कॉलेजला आहे, समाज कल्याण ऑफिसला सुद्धा दिलेला आहे. आणि यामध्ये जेही तुमचे अभ्यासक्रम आहे तर यामध्ये निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमाचा असा शब्दाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अगोदर तुम्ही तुमच्या कॉलेजला विचारा, कॉलेजकडून इन्फॉर्मेशन घ्या, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करा आणि तुम्ही तुमचा फॉर्म DBT स्कॉलरशिप या साईटवर फॉर्म फिलअप करू शकता. तर फॉर्म फिलअपचा नवीन व्हिडिओसुद्धा दिलेला आहे आणि रिन्युअलचा व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे हा GR आलेला आहे. या GRमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांचे म्हणजे पालकांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी म्हणू शकतो, कारण तुम्ही सुद्धा यामध्ये आता थोडे पैशापासून वाचू शकता. फक्त एवढंच आहे की इन्फॉर्मेशन घ्या आणि त्यामध्ये जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. आणि यानंतर जीही पुढील अपडेट येईल, जसे की स्कॉलरशिप आहे किंवा अन्य योजना आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.